PYQ based on a chapter Semiconductor Devices that was asked in CET 2024. If L1, L2 and L3 are the widths of emitter, base and collector regions of a transistor respectively, then option A, L1 is greater than L2 and L2 is greater than L3. Option B, L3 is greater than L2, L2 is greater than L1. Option C, L3 is greater than L1 and L1 is greater than L2. And D, L1 equal to L2 equal to L3. आता बघा असं लक्षात ठेवायचं की जी काही विड्थ आहे ती कलेक्टरची नेहमी जास्त असते, मोठी असते किंवा एरिया म्हणूयात आपण त्याला. त्याच्यापेक्षा छोटं कोण असतं? इमिटर असती त्याची विड्थ आणि सगळ्यात छोटी विड्थ कोणाची असती? बेसची. मग L3 इज ग्रेटर दॅन L1 and L1 is greater than L2. समजलं? एरिया जरी विचारला तर तसाच येईल. सगळ्यात मोठा एरिया कलेक्टरचा, त्याच्यापेक्षा छोटा इमिटरचा, सगळ्यात छोटा बेसचा. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आलेला आहे? सी आलेला आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.